श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीच्या लोकांनो, गेम ओव्हर. जो पडद्यामागे लपून तुमच्यावर वार करत होता ना, त्याचा चेहरा आता एक्सपोज झाला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 48 तासाचा जो इशारा दिला होता त्याचा क्लायमॅक्स आता तुमच्या समोर आहे. तुमच्या कुंडलीतल्या ग्रहांनी असा काही यू टर्न घेतलाय की ज्या गुप्त शत्रूंचा बुरखा पार फाटून गेलाय. आणि बॉस, त्याचं नाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल, कारण तो व्यक्ती तुमच्या इतका जवळ आहे ज्याच्यासोबत तुम्ही रोज उठता बसता. हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण आज जे सत्य बाहेर येणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. आणि हा सगळा खेळ तुमच्या कुंडलीतल्या राहू, केतू आणि शनीच्या एका अत्यंत डेंजर युतीमुळे सुरू झालाय. ज्योतिषीय परंपरेनुसार मिथुन राशीच्या लाईफमध्ये जेव्हा हा सत्यशोधक योग बनतो तेव्हा तुमच्या आसपासचा सगळा कचरा आपोआप साफ व्हायला लागतो. कदाचित मागच्या काही दिवसात तुम्हाला वाटलं असेल की तुमचं नशीब खराब चाललंय, पण नशीब खराब नव्हतं, तर निसर्ग तुम्हाला त्या फेक लोकांपासून लांब करत होता. ज्योतिषशास्त्र आपल्याला फक्त हिंट देतं, पण त्या हिंटचा वापर करून आपल्या नशिबाचा किंग कसं बनायचं हे आता तुमच्या हातात आहे. चला सर्वात आधी बोलूयात तुमच्या करिअर आणि ऑफिस पॉलिटिक्सबद्दल, जिथे त्या शत्रूने सर्वात मोठा सापळा रचला होता. जर तुम्ही जॉब करत असाल तर ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवत होता तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्या बॉसला चुकीची माहिती देत होती. पण आता टेबल टर्न होणार आहे. ऑफिसमध्ये अचानक एक अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे त्या व्यक्तीची चोरी रंगेहात पकडली जाईल. वरिष्ठांच्या समोर तुमची खरी किंमत सिद्ध होईल आणि तुम्हाला एक नवीन मोठी जबाबदारी मिळू शकते. शत्रूने तुमच्यासाठी जे खड्डे खणले होते आता तो स्वतःच त्याच पडणार आहे. पण खरी गुंतागुंत तर पुढे आहे, जी बिझनेस करणाऱ्या लोकांना चक्रावून टाकेल. व्यवसायात जे प्रतिस्पर्धी तुम्हाला मार्केटमधून बाहेर काढण्याचा प्लॅन करत होते त्यांचे सगळे पत्ते आता फ्लॉप झाले आहेत. ज्योतिषीय संकेत सांगतात की या अमावस्येनंतर आणि ग्रहांच्या या नवीन बदलामुळे तुम्हाला एक अशी सिक्रेट बिझनेस डील मिळू शकते ज्यांची मार्केटमध्ये कोणालाच कल्पना नव्हती. पैशाच्या व्यवहारात जो धोका होता तो टळला आहे. पण हो, नवीन इन्व्हेस्टमेंट करताना कोणत्याही शब्दांवर विश्वास ठेवून थेट सही करू नका. आधी कायदेशीर कागदपत्र स्वतः नीट तपासा. आता वळूयात त्या गोष्टीकडे ज्यांच्याशिवाय लाईफ चालत नाही, तो म्हणजेच मनी, पैशाची स्थिती. एकीकडे शत्रू तुमचा खिसा रिकामा करायचा प्लॅन करत होता, पण दुसरीकडे नशिबाने तुमच्यासाठी वेल्थचे नवीन दरवाजे उघडून दिले आहेत. बऱ्याच काळापासून अडकलेलं पेमेंट किंवा जुना क्लेम अचानक क्लिअर होईल. तुमच्याकडे पैसा येईल, पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. हा आलेला पैसा तुम्हाला शो ऑफवर खर्च करायचा नाहीये. ज्योतिषीय परंपरेनुसार जेव्हा अचानक धनलाभ होतो तेव्हा त्यातला काही भाग गरिबांना किंवा मंदिरात दान केला तर घरातली नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होते आणि पैसा टिकून राहतो. पण खरी परीक्षा अजून बाकी आहे, कारण नात्यांच्या गर्दीत लपलेला तो फेक चेहरा अजून पूर्णपणे उघडा पडायचा आहे. कौटुंबिक आयुष्यात जे संशयाचं वातावरण होतं ते आता दूर होईल. तुमच्या घरातल्याच एका व्यक्तीने बाहेरच्या लोकांसोबत मिळून तुमच्या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचं हे षडयंत्र आता अपयशी ठरलं आहे. मिथुन राशीच्या लोकांनी या 9 दिवसात आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायला हवा. घरातल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या, कारण त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यासाठी ढाल बनून उभी राहणार आहे. पण नात्यांमधला सर्वात मोठा शॉक तर तुमच्या लव्ह लाईफ किंवा मॅरिड लाईफमध्ये बसणार आहे. जर तुमच्या नात्यात काही दिवसांपासून प्रचंड वाद होत होते तर त्या वादाच्या मागे असलेली तिसरी व्यक्ती आता तुमच्या समोर येणार आहे. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तुमच्याच एका मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या रूपात लपलेला शत्रू आहे.
हा खुलासा ऐकून जरी तुम्हाला वाईट वाटलं तरी ज्योतिषीय दृष्टिकोनातून हा बदल तुमच्या चांगल्यासाठीच आहे. कारण जे नातं खोटं होतं ते तुटणंच गरजेचं होतं, जेणेकरून तुमच्या खऱ्या आणि लाईफ टाईम पार्टनरसाठी जागा निर्माण होईल. आता या सगळ्या मानसिक तणावाचा ट्रेस तुमच्या हेल्थवर काय परिणाम होणार आहे? आरोग्याचं रहस्य कसं आहे की शत्रू तुमच्या शरीरावर नाही तर तुमच्या माइंडवर वार करत होता. त्यामुळेच तुम्हाला रात्रीची झोप न येणे, अचानक पॅनिक होणं आणि थकवा जाणवणं असे त्रास होत होते. ग्रहांची ही शेवटची चाल तुमची मानसिक शक्ती वाढवणार आहे. दररोज सकाळी 5 मिनिटं मेडिटेशन किंवा शांत वातावरणात घालवा. तुमची मानसिक ताकद जितकी वाढेल तितका तुमच्या शत्रूचा पराभव निश्चित होईल. पण शेवटचा संकेत चुकवू नका, कारण हा संकेत तुमच्या थेट घराच्या मुख्य दाराशी संबंधित आहे. येत्या काही दिवसात जर तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यापाशी किंवा आसपास काही विचित्र गोष्टी दिसल्या किंवा घरातील पाळीव प्राणी अस्वस्थ वाटले तर समजून जा की शत्रूने त्यांचा शेवटचा वार केला आहे. हा निसर्गाचा फायनल अलर्ट असेल. पण काळजी करू नका, कारण तुमच्याकडे या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा आणि पॉवरफुल उपाय आहे. या सगळ्या संकटांना आणि गुप्त शत्रूंच्या जाळ्याला कायमचं संपवण्यासाठी तुम्हाला एक सोपा उपाय करायचा आहे. दर शनिवारी संध्याकाळी हनुमंताच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि तिथे बसून बजरंग बाणचा पाठ करा. घराच्या मुख्य दारावर थोडे काळे तीळ आणि मोहरी शिंपडा. हा उपाय तुमच्या घराभोवती असं एक पॉझिटिव्ह कवच तयार करेल ज्याला जगातली कोणतीही वाईट शक्ती किंवा शत्रू भेदून आत येऊ शकत नाही. तुमची श्रद्धा आणि तुमचे प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला या लढाईत 100% जिंकून देतील. सो मित्रांनो, मिथुन राशीच्या लोकांनो, हा क्लायमॅक्सचा काळ आहे. त्या फेक लोकांचा बुरखा फाटलाय आणि आता तुमच्या विजयाची वेळ आली आहे. ही माहिती पूर्णपणे ज्योतिषीय परंपरा आणि ग्रहांच्या गोचरावर आधारित आहे. त्यामुळे घाबरू नका, तर स्मार्ट बनून परिस्थितीचा सामना करा. जर तुम्हाला तुमच्या राशीचे असेच थरारक आणि सर्वात आधी अपडेट्स हवे असतील तर स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता आणि बघा त्याची रिॲक्शन काय येते. खाली कमेंट्समध्ये जय बजरंगबली नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थँक्यू. धन्यवाद.